कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतील सत्ता स्थापनेबाबत मोठं नाट्य सध्या पाहायला मिळते। ज्या भाजपा व शिंदे गटाविरोधात दोनही ठाकरे बंधूंनी एकत्र येत दंड थोपटले होते, त्याच महायुतीतील शिंदे गटाला मनसेनं जाहीर पाठिंबा दिलाय। विशेष म्हणजे भाजपाला खरतर सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिंदे गटानं मनसेच्या नगरसेवक गटाचा पाठिंबा घेतलाय। त्यामुळे ठाकरे ब्रँडचं काय झालं, शिंदेंच्या विरोधात लढून पुन्हा त्यांनाच पाठिंबा कसा दिला, भाजपा व शिंदे गटातला कल्याण डोंबिवलीतील कलह राज्यातील नेत्यांनी दुर्लक्षित केला का, असे अनेक प्रश्न उपस्थित होत असताना आता राज ठाकरेंबाबत संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। कल्याण डोंबिवलीचा विषय उद्धव ठाकरे यांनी अत्यंत गांभीर्याने घेतलेला आहे। राजसाहेबांशी माझी चर्चा झालेली आहे। काही मिळालं नाही तर मी सोडून जातो अशा मानसिकतेत काही लोक असतात, असं त्यांचं म्हणणं आहे। एकंदरीतच राजकारणातल्या मानसिक स्थिरतेचा हा प्रश्न असं ते म्हणाले, असं ते म्हणतात, ते खरं आहे। अशा तऱ्हेने पक्षांतर करणारे हे राजकीय मनोरुग्ण आहेत। मला काहीतरी हवं आहे आत्ताच, आणि मग शहराचा विकास, गावाचा विकास, राज्याचा विकास, देशाचा विकास, उद्या जगाचा विकास या नावाखाली पक्षांतर वाढत जातं। विकासाच्या मुद्द्यावर अनेक वेळेला ते देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना असेल की एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना असेल, त्यांना जाऊन भेटायचे का नाही भेटायचे, भेटत होते। ते समविचारी पक्षाचे नेते आहेत आणि म्हणून त्यांनी पाठिंबा दिला म्हणून उबाटाच्या पोटात काही दुखणं, आणि तुम्ही जेव्हा बुके घेऊन जाता त्या टायमाला काय म्हणायचं तुम्हाला, तुम्ही भेटत नाहीत का? आता उबाटाने काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे, परंतु मनसेने जी भूमिका घेतली त्याचं आम्ही स्वागत करतो। नाही, मनसेतलं कोणीतरी नाराज झालं तर ठीक आहे ना, संजय राऊत कोण नाराज होणार? हा, मनसेतला दोन्ही तिन्ही नेत्यांनी सांगितलं की माननीय राज ठाकरे साहेबांनी आम्हाला अधिकार दिलेत की स्थानिक पातळीवर तुम्ही निर्णय घ्या। माझे आमदार आमचे काय तिथले राजू पाटील साहेब ते बोलले, आपले देशपांडे ते बोलले, आणखीन कोणीतरी मनसेचं बोललं, सगळे बोलले की बाबा आम्हाला अधिकार दिलेत। राज ठाकरे साहेब म्हटले तुमच्या नगरसेवकांना स्थानिक परिस्थितीनुसार काय भूमिका घ्यायची तर घ्या। हे बघा, संजय राऊत आजारी आहेत आणि त्यांची खूप घालमेल झालेली आहे, खूप मळमळ होते। संजय राऊत राजू पाटलांवरती आरोप करणारे कोण? जे राजू पाटील त्या ठिकाणी निवडणूक त्यांनी लढलेली आहे आणि निवडून आलेले आहेत, त्या राजू पाटलांवरती हे आरोप करणारे कोण? मागच्या दारांनी खासदार झाले म्हणजे सगळ्यांवरती आरोप करायला त्यांना मुभा नाही दिली। साधे नगरसेवक नाही बनू शकत संजय राऊत, आणि जो माणूस आमदार म्हणून निवडून येतो त्याच्यावर जर टीका करत असेल तर त्यांनी त्यांची आपली योग्यता तपासावी। राजकारणात कोण कसा फिरेल सांगता येत नाही, कोण कोणाला पाठिंबा देईल हे सांगणं कठीण आहे। मनसेनं शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्यावर प्रकाश आंबेडकरांनी ही प्रतिक्रिया दिली आहे। शादी एक से प्यार दूसरे से ही शादी कशी टिकणार, अशा शब्दात प्रकाश आंबेडकरांनी ठाकरे बंधूंवर मिश्किल टीका केली आहे। राज्यामध्ये मी इलेक्शनच्या अगोदरही म्हणालो होतो आणि आताही पुन्हा तीच रिपीट करतोय की कोण कसा फिरेल आणि कोण कसा पाठिंबा देईल हे जज करणं कठीण आहे। इंडिकेशन एक आहे की त्याही आघाडीत काही खरं नाही, मनसे आता वेगळं जायला लागले, युतीमध्ये दरार आले असं दिसतं। शादी एक से प्यार दूसरे से असं जर होणार असेल तर ती शादी कशी टिकणार? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।